सर. येस सर. ओके. ऍक्च्युली सर्वप्रथम मी सगळ्यांना सनेज परिवाराकडनं तुमचं खूप खूप स्वागत करतोय. आणि आज 8 वाजताच मॉर्निंग सेशनला सगळे लोक तयार होऊन या सेशनला हजर झालात. मित्रांनो, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे मला दिसतात ते फ्रेशनेस दिसतात. कारण सकाळी मॉर्निंगला योगा सेशन, त्यानंतर कोमट नॉर्मल गरम पाण्यामध्ये आपला अकाई सोनाचा मस्त बिलकुल अपडेट झालेला नवीन प्रोडक्ट, त्यानंतर ग्रीन टीचा चुस्का, म्हणजे हेल्दी आणि पॉवरफुल फिटनेस वाढवण्यासाठी आपला परिवार मागील 7-8 वर्षापासून आपण मार्केटला काम करतोय. मित्रांनो, ऍक्च्युली जर बघितलं तर सनेज मागील 3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये टॉप 1ला आलो. तो म्हणजे हेल्थ प्रोडक्टवरती. हेल्थ प्रोडक्टचे रिझल्ट्स, हेल्थ प्रोडक्टचे यूज आणि हेल्थ प्रोडक्टवरती महाराष्ट्रामध्ये आज टॉप 1च्या लेवलला आपण रिझल्ट क्रिएट केलं. मग ॲग्रिकल्चर सेशनमध्ये किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण नाविन्य पद्धतीनं प्रयत्नाला आलो का? नाही आहे. आपण मागील 8 वर्षापासून शेती ॲग्रिकल्चर या फील्डवरती बोलत आलो. आपला संवाद, आपले व्हिजन, आपले मिशन मांडत आलो. मित्रांनो, आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधली सगळी प्रोडक्ट सनेज ह्या बास्केटमध्ये सनेज परिवाराच्या माध्यमातून आपण लॉन्च केली. पण मागील 3-4 वर्षामध्ये टोटल फोकसली आणि सुपर अशा क्वालिटीमध्ये आणि रिझल्ट ओरिएंटलमध्ये आपण हेल्थवरती फोकस केला. पण 2024 आपण ॲग्रिकल्चरमध्ये एवढा ॲक्शन प्लॅनमध्ये उतरलो की मी तुमच्या आयुष्यातला आणि माझ्या आयुष्यातला 1 मिनिट सुद्धा एक्स्ट्रा न जाता तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये मला काही संवाद करायचा आहे. आणि त्यानंतर ज्या ज्या व्यक्तीला 2 अशा ग्रेट व्यक्तिमत्वाला तुम्हाला ऐकायचं की ह्या सेक्टरमध्ये आपण कसं काम करू शकतो आणि ॲग्रिकल्चर मधले प्रोडक्ट्स काय, त्याची गुणवत्ता काय, त्याची क्वालिटी काय आणि त्याची कशा पद्धतीने यूज करून आपण रिझल्ट क्रिएट करू शकतो. मित्रांनो, परत एकदा सांगायला आवडेल की आपला जो विजन आहे, आपला जो मिशन आहे ना मित्रांनो, युवांच्या करिअरसाठी न्याय देणं, म्हणून आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये उतरलोय. आपण महिला सशक्तीकरणवरती बोलत आलो. आपण हेल्दी आणि फिट इंडियासाठी बोलत आलो. आपण आता ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बोलतोय आणि ऍक्शनली काम करतोय. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या स्लाइड आणि पीपीटी वरनं काही प्रेझेंटेशन 15 मिनिटात तुमच्या समोर मी प्रेझेंट करणार आहे. तर हा सेक्शन जो काही आपण घेऊन निघालोय ना, याच्यासाठी आपण खूप मोठ्या लेवलला प्री प्लॅनिंग मध्ये आहे. असं नाही की आपण अननोन पद्धतीने आलो. हेल्थमध्ये डॉक्टर ओपीडी असतील, डॉक्टर कॅम्प असतील, ह्या सगळ्या गोष्टीला आपण व्यवस्थित आणि प्लॅनिंग आणि नियोजनबद्ध मार्केटला 4 वर्षापासून काम करत आलोय. आणि वेगवेगळ्या आजारावरती, वेगवेगळ्या याच्यावरती आपण रिझल्ट क्रिएट केले. आज मी जे बोलतोय ते ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणि आपला जो मिशन विजन आहे, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. मित्रांनो, आज ह्या सेक्टरमध्ये आपण अशा पद्धतीने काम करणार आहे की 2025 जो एंडिंग असेल तिथपर्यंत तुमच्या लक्षात येईल की सनेजनी 2024 मध्ये जूनच्या सीझनला बोलायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. पण डिसेंबर 2025 मध्ये याचा यूज, याचे रिझल्ट्स आणि याचे फार्मरला मिळालेले बेनिफिट्स आणि फार्मर बरोबर माझ्या डिस्ट्रीब्युटरला मिळालेला पेआउट मधला बेनिफिट हा ट्रिमेंडस लेवलला असेल. जसं तुम्ही आज हेल्थमध्ये अनुभव बघता, सेम आपण ॲग्रिकल्चरमध्ये ह्या सेक्टरला डेव्हलप करायला उतरलो. मित्रांनो, ॲग्रिकल्चरमध्ये का काम करायचं, काय अशी अडचण आहे? जसं आपण हेल्थमध्ये निघालो, हेल्थमध्ये आपण बोलायला लागलो, तर असं काय प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये आपण हे काम करायला सुरुवात केली पाहिजे? राजेश सर, प्लीज पीपीटी स्लाइड. तर मित्रांनो, आज जर बघितलं तर ॲग्रिकल्चरवरती आपण खूप चांगल्या पद्धतीने जे पण वर्किंग करत निघालो, यामध्ये साधारणतः पहिला माझा संवाद असेल की भूक भागवणारा मोती पिकवणारा माझा शेतकरी. पण भूक भागवता भागवता शेतकरी मागील 20-25 वर्षापासून एकच डोक्यात थीम आहे की मला माझी शेती पिकवायची, पिकाची ग्रोथ घ्यायची, काय वापरतो याचा विषय नाही, पण पिकाची ग्रोथ घेऊन मला इन्कम, माझा जो इन्कम आहे मला तो वाढवायचा. मग त्याच्यात काय वापरतो, त्याच्याने काय रास होतं, त्याच्याने काय होतं, हा विचार आपण कधीच केला नाही. पण मित्रांनो, आज हे भूक भागवणारे मोती जर बघितले ना, तर मी म्हणेल की आज ते भूक भागवता भागवता आपल्यासाठी जग सुद्धा बनून गेले. आणि आज याचं प्रत्यय गुगलला जर सर्च केलात तुम्ही तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दिसतील. मित्रांनो, आज हे भूक भागवणारे मोती बदलण्याचं जो वर्कआउट आहे तो कसा झाला, तर आम्ही आमच्या शेतीमधनं अति उत्पन्नाच्या विचारामध्ये रासायनिक आणि केमिकलचा, फर्टिलायझरचा एवढा अति प्रमाणात वापर केला आणि त्यामधनं आपण पूर्णपणे अवलंबून असं त्या
फर्टिलायझर आणि केमिकल वरती येऊन ठेपलो. आजची परिस्थिती अशी आहे मित्रांनो, की आज आपण ह्या विषयाला जर बोलायला गेलं तर 8 दिवस नाही तर 1 महिना पण कमी पडेल. मग आज याचे दुष्परिणाम काय दिसायला लागले? दुष्परिणाम असे आहेत की आज प्रत्येक ठिकाणी साधारणतः जर बघितलं तर जमीन ही नापीक होत चाललेली आहे. मृत अवस्थेमध्ये काही स्टेट मधल्या जमीन आहेत. उदाहरणार्थ पंजाब, जालंधर या भागात जर तुम्ही गेलात तर आज नापिकीकडे जमीन गेली. एवढंच नाही, आपल्याच महाराष्ट्रातले काही भाग तुम्हाला मी बोलू शकतो की ज्या भागामध्ये आज आपली जमीन मृत अवस्थेमध्ये गेलेली आहे. मग आज भूक भागवणारा मोती जिथनं माझं पिकणारे जमीन उगवणार आहे, ती जमीन जर मरायला लागली तर माझा देश आणि माझं सगळं हे सगळं कसं राहणार? यावरती एक माणूस म्हणून सनेज परिवाराने विचार करायला आणि काम करायला सुरुवात केलेली. विकण्यासाठी परिवार बोलत नाही, आज पण सांगतो मित्रांनो. आपण एवढ्या मोठ्या या प्रॉब्लेमवरचा, टोटल वर्ल्ड वाईड प्रॉब्लेमवरचा सोल्युशन वरती बोलतोय, विकण्यासाठी नाही बोलत आहे. 8 वाजता येऊन एक विकण्यासाठी नाही आलो मी तुमच्या समोर. मला या प्रॉब्लेमवरती, आपल्या परिवाराला या प्रॉब्लेमवरती काम करायचं. जर ही काळी आई ही वाचू शकलो नाही तर मानव म्हणून पुढच्या माझ्या जनरेशनला आपण काय देऊ शकतो याचा बसल्या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून हा परिवार सातत्यानं मागच्या काही महिन्या, काही वर्षापासून बोलतोय. दुसरं, या अति रासायनिक आणि केमिकलच्या वापरमुळे जमीन मृत अवस्थेत गेली. पण त्याचबरोबर जे पण मी पिकवलं, जे पण मी उगवलं आणि माझ्या ताटामध्ये आणलं आणि माझ्या परिवाराच्या ताटामध्ये वाढलं, परिवार म्हणजे आपला घरचा परिवार आणि आपला देशाचा परिवार, या ताटात आपण जे वाढलंय हे एका एका घासामध्ये मिक्स असलेलं विष आपण खात गेलो. परिणाम काय झालं की आज अख्खं जग ज्या करोनाने बंद पडलं त्याच्या कितीतरी जास्त पटीनं आज प्रत्येक दारामध्ये दाराची नॉक करतंय हे कॅन्सर. मित्रांनो, याच्यावरती सुद्धा माणूस म्हणून आपण विचार नाही केला तर तुम्हाला दिसेल की जसं आज प्रत्येक घरामध्ये एक तरी माणूस डायबिटीसचा पेशंट आहे, एक तरी माणूस हाय बीपी, लो बीपीचा पीडित आहे, एक तरी माणूस थायरॉइडचा आहे. अशा सगळ्या आजाराने घेरता घेरता प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक पेशंट कॅन्सरचा दिसायला जास्त मोठं वेळ लागणार नाही. म्हणून अतिरासायनिकचा आणि केमिकलचा वापर हा आपल्याला घातक असताना आपल्याला सोल्युशन वरती पण काम करायचं. सनेज परिवार या सगळ्यावरती बोलत असताना, काम करत असताना एक दृष्टी आपली तिथं सुद्धा आहे की भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. उद्या 100% ऑर्गॅनिक वरती जर आपण आज इमिडिएटली ऍक्शन घेतली तर आपला अन्न पुरवठा होऊ शकणार नाही, कारण शेती तेवढ्या लेवलला आपल्याला पिकणार नाही. मग याला 3 वर्षाच्या याच्यामध्ये आपण 4 वर्षामध्ये याला कन्वर्ट करण्यासाठी निघालोय आणि तो 2024 आपला आज पहिला पाऊल आहे मित्रांनो. मग रासायनिक आणि केमिकल मुळे काय रास होतोय ना युरियामुळं. राजेश सर, याचा आवाज, एक व्हिडिओ मला तुम्हाला प्रेझेंट करायचं मित्रांनो, की ज्यामध्ये हा व्हिडिओ मला तुम्हाला ऐकवायचंच आहे, कारण याच्यामध्ये जर बघितलं तर काय नुकसान करून चाललोय ना आपण. आणि ज्यामध्ये आपल्या देशाची प्रमुख व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बोलतात. प्रत्येक व्यक्ती आज बोलायला लागला, कारण याच्यावरती काम करणं प्रत्येक मानव जातीचं आज विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ विदिन काही मिनिटाचा, काही सेकंदाचा आहे, मला तुम्हाला तो प्रेझेंट करायचं मित्रांनो. हमारी आने वाली पीढ़ियां कमजोर पैदा ना हो, इसलिए भी हमें गांव-गांव किसानों को समझाना होगा कि यूरिया का उपयोग कम करें। यूरिया के कारण बहुत बड़े संकट आ रहे हैं। यूरिया से हमारी मिट्टी, हमारे जल, उस पर बहुत विपरीत असर होता है। मित्रांनो, आज जर बघितलं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की अति रासायनिक आणि केमिकलचा वापरमुळे माझ्या अन्नातच नाही तर माझ्या पाण्यात सुद्धा याचा प्रभाव आलाय. आणि ह्यामुळं येणारी नेक्स्ट जनरेशन, येणारे मुलं लहान जे असतील, जन्माला येणारे बाळं असतील, या सगळ्यामध्ये याचा इफेक्ट खूप मोठ्या लेवलला आहे. म्हणून मित्रांनो, सनेज परिवार ॲज अन आपलं मिशन आणि आपलं व्हिजन बोलतंय आणि त्याच्यावरती काम करतंय. पहिला आपला मिशन आहे सेव्ह सॉइल, सेव्ह फार्मर. काळी आई वाचली पाहिजे, काळ्या आईसाठी काम करायचंय. आणि हा पहिला 2024 मधला जूनचा पहिला ऍक्शन प्लॅन आपण चालू केलाय. मित्रांनो, सनेज व्हिजन आणि मिशन मध्ये जर बघितलं तर आपला दुसरा आहे विषमुक्त शेतीचा अभियान. 2, 3, 4, 5 वर्षांमध्ये ज्या शॉपी मधनं तुम्ही सनेजची पेस्ट यूज करताय, ज्या शॉपी मधनं तुम्ही नीम सोप, ॲलोवेरा सोप, सँडल सोप, जे पण साबण घेत असतील, ज्यामधनं अकाई सोना, ॲलोवेरा ज्यूस असे प्रोडक्ट घेत असाल, आमचा विजन आहे की त्या शॉपीमध्ये विष मुक्त पिकवलेलं अन्न माझ्या परिवाराला,
माझ्या देशाच्या माझ्या सगळ्या परिवाराला खायला मिळाला पाहिजे, हा विजन घेऊन आपण निघालो मित्रांनो. जर बघितलं तर मित्रांनो, कॅन्सर मुक्त भारत अभियान आपला विजन मध्ये आपण जोडलेला आहे आणि डेफिनेटली काही पर्सेंट आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये याच्यावरती सपोर्ट आणि काम करू. काळाची गरज काय की पुढच्या 3 वर्षामध्ये ऑर्गॅनिकला कन्वर्ट होणं काळाची गरज, हे समजून आपण जून मध्ये आपला अजेंडाला सुरुवात केली. नेक्स्ट जर बघितलं तर सनेज ह्या सगळ्या याला काम करताना गट शेती हा विषय आपण घेतलाय आणि याच्यावरती एवढा सुंदर काम मागील फक्त 2 महिन्यात उभं होत चाललेलं आहे आणि तो एवढ्या अफॉर्ट लेवलला होत चाललाय, कदाचित काही लोकांच्या लक्षात पुढच्या 3-4 महिन्यात त्याची झलक दिसेल. गट शेती याच्यासाठी की ज्या काही गोष्टी आपल्याला कडधान्य पिकून आपल्याला सनेजच्या प्लॅटफॉर्मवरती आणायचंय, त्यामध्ये आपल्याला गट शेती म्हणजे शेतकऱ्यांची गट बनवावं लागणार. मग एक गव्हाचा गट असेल, एक ज्वारीचा असेल, उदाहरणार्थ मिलेट्सचे गट असतील, डाळीचे गट असतील, या गट निर्मितीसाठी सुद्धा सनेज काम करतं. मग गट शेतीसाठी लागणारा संवाद, लागणारा नॉलेज, लागणारा ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टीवरती आपण याचं तहसील आणि डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत ऑलरेडी याचं प्लॅनिंग घेऊन निघालोय मित्रांनो. जर बघितलं तर सनेज ॲग्रो प्लॅटफॉर्मवरती आपला जो विजन, आपला जो मिशन आहे की 3-4 वर्षामध्ये आपल्याला 100% केमिकल फ्रीचे ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट झालेले आपल्याला काही कडधान्य आपल्या प्लॅटफॉर्मवरती विकायला आणायचं, ज्यामधनं आपल्या शेतकरी बांधवांना सपोर्ट होईल, त्यांच्या तालुक्यात त्यांच्या एरियातनं पर्चेसिंग केल्यामुळं, आणि दुसरं आपल्या डिस्ट्रीब्युटर आणि आपल्या परिवाराला एक सकस अन्न, केमिकल फ्रीचं अन्न खायला मिळेल, ज्यामध्ये आपण तूर डाळ आणि ऑलरेडी तांदूळ हे लॉन्च केलेले आहेत. मित्रांनो, जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात महत्वाचा पार्ट लागतो तो ऑर्गॅनिकचा सर्टिफिकेशन. हे ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेशन शेतकऱ्यांना करून देण्यासाठी सुद्धा सनेज परिवार त्यांच्या सोबत असणार आहे. टेक्निकल बाबी असतील, कुठेही सपोर्ट लागत असेल, या सगळ्या यंत्रणा त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं त्या गट शेतीच्या सोबत आपण उभं करणार. त्यांना कुठेही एकट्याला फाईट करायची नाहीये. त्या सगळ्या ठिकाणी सनेज परिवार त्यांच्या सपोर्टिंगला असणार आहे आणि त्यांचं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेशन त्या गटाचं आपण बनवून घेणार. आणि मग ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन जर असेल तर मित्रांनो, त्यांच्या पिकवलेल्या धान्याला जी किंमत मिळणार आहे ना, ही एका कागदामध्ये मिळणार आहे मित्रांनो. जर बघितलं तर सनेज ऍग्रिकल्चर प्रोडक्ट ही बास्केट प्रत्येक माणसाने समजून घेणं असं मला वाटतं, कारण आज आपले 12 ते 13 प्रोडक्ट आहेत. एक एक प्रोडक्ट असं सोन्यासारखं प्रोडक्ट आहे, ज्या तुमच्या जमिनीपासून तर पूर्ण पिकाच्या सगळ्या संवर्धनासाठी काम करतं मित्रांनो. जर बघितलं याच्यावरती वैभव सर तुमच्यासोबत संवाद करतील. मित्रांनो, सनेज प्रोडक्ट वरती आपण जी ऍक्टिव्हिटी चालू केली, ज्या डेमोचे प्लॉट आपण सिलेक्ट केले जून महिन्यामध्ये, त्यावरती काय काम केलं हे मांडणार आहे मी. पण सनेज प्रोडक्ट कोणाला यूज करायचं असेल, कोणाला बोलताना, कोणाला देताना शेतकऱ्यांना सांगत असाल, तर पहिला मी एक रेकमेंड करेल की आज सगळी जी काही जमीन आहे ती 100% केमिकल आणि फर्टिलायझरच्या आहारी गेलेली आहे. जमिनीची, मातीची वन टाइम मध्ये आपण कुठल्याही गोष्टी ब्रेक नाही करू शकत. म्हणून सनेज रेकमेंड करत असाल तर पहिल्या वर्षामध्ये सनेजचा जो काही प्रोडक्ट यूज होईल त्या जमिनीवरती, ते 30 ते 35% यूज होईल. आणि जो तो दरवर्षी वापरतोय त्याचा वापर 100%मधनं त्यांनी 30 ते 35% कमी करायचं. त्याच खर्चामध्ये सनेजचे प्रोडक्ट वापरायचे आणि त्याचा 60 ते 65% वापर करायचा, जो दरवर्षी शेती करत आला. दुसऱ्या वर्षी त्याला रेकमेंड करतो आपण नेक्स्ट इयरला की त्यांनी 60 ते 65% सनेज यूज करायचंय आणि त्याचा जो दरवर्षी करणारा होता त्याच्यावर त्यांनी 30 ते 35%चा विचार करायचा आणि खर्च करायचा. तिसऱ्या वर्षी त्या शेतकरी बांधवांनी ठरवायचंय की त्याला 100% काय करायचं. मित्रांनो, 3 वर्षामध्ये त्या मातीची गुणवत्ता आपण एवढी डेव्हलप करून घेतो की त्या जमिनीला वेगळ्या पद्धतीच्या काही गरज पडणार नाही. आणि या सोर्सेसमध्ये मित्रांनो 3 ते 4 वर्षात आपण ऑर्गॅनिकला आपण काळ्या आईला वाचून त्याला कन्वर्ट सुद्धा केलंय. विथ रिपोर्ट आपण दाखवणार आहे. त्यानंतर आपण ऑर्गॅनिकला जो काही धान्य पिकणार आहे त्याचे टेस्ट मुनीज रिपोर्ट पण आपण उभे करणार आहे. मित्रांनो, सनेज फॅमिली सपोर्ट मधनं काय मिळणार, आज जी काही लोक आपलं ऐकतात, तर हेल्थ मध्ये आपण काय केलं, डॉक्टर कॅम्प, डॉक्टर ओपीडी, बरेच ठिकाणी त्याचे सेमिनार्स, मीटिंग्स. असंच आपण ऍग्रिकल्चर मध्ये महिन्याला 2 झूम मीटिंग असेल. तुमचा कुठलाही शेतकरी वर्ग असेल, तुमचा डिस्ट्रीब्युटर असेल, कोणी असेल, तुम्ही ह्या मीटिंगला, ह्या सेशनला त्यांना आणून ह्या लिंकच्या माध्यमातून त्या लोकांना या सेशनला अवेलेबल करू शकता. तुम्हाला हा सपोर्ट असेल. सिटी प्रमाणे, डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज आपण ऑलरेडी प्रोडक्ट ट्रेनिंग ऍग्रिकल्चर वरती सुरुवात आणि त्याची सगळी थीम बांधणी केलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला टेक्निकल सगळं सपोर्ट त्या ग्रुपवरती आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये अनुभव पण घेतात आहे. कॉल सपोर्ट सुद्धा तुमच्यासाठी आपण ठेवलेलं आहे, हे पण ऑल लेवलच्या प्रॉब्लेमवरच्या सगळ्या सोल्युशनसाठी.
आणि प्लॉट व्हिजिट सुद्धा आपण ह्यावरती विचार करतोय. ज्या ठिकाणी गरज पडेल प्लॉट व्हिजिटची त्या ठिकाणी आपले टेक्निकल टीम या व्हिजिटला जातील. दुसरं, आपण ह्या मिशनला जर कनेक्ट करायचं असेल तर ह्या जमिनीमध्ये ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम आहे. बघा, आज सनेजला जर तुम्ही प्रोडक्ट कोणाला रेकमेंड करत असाल किंवा सनेजचे प्रोडक्ट यूज करायचा विचार करत असाल तर आम्ही पहिले काय बोलतोय की पहिला तुमचा हेल्थचा रिपोर्ट पहिले काढा. त्या रिपोर्टनुसार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बॉडीमध्ये पहिले हे जाणून घेऊया आणि त्याच्यावरती सनेज तुम्हाला आपल्या डॉक्टर टीमकडनं तुम्हाला तेही प्रोडक्ट सजेस्ट होतील जे तुम्हाला रिझल्ट क्रिएट होईल आणि त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढाल. सेम जमीन आज आपली जी माती ती आजारी आहे, याला पहिले आपल्याला टेस्ट करायचं की ऍक्च्युली याला काय आजार झाले, याच्यावरती आपल्याला काय काम करावं लागेल. आणि आपली दिग्गज टेक्निकल टीम या रिपोर्टवरती तुम्हाला जे संवाद करतील त्या प्रॉब्लेमचा 100% सोल्युशन असेल मित्र. म्हणून तुम्हाला जर ऑर्गॅनिकला आणि या परिवारासोबत कन्वर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला माती परीक्षण हा सुद्धा सपोर्ट सनेज परिवार करणार. तुम्हाला याच्यात सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर जर बघितलं तर सीड ट्रीटमेंट्स आपण हे सुद्धा लोकांना प्रॉपर पद्धतीने आज करत आलोय. त्यानंतर शेती तज्ञ सल्ला हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडनं मिळणार आहे. मग जर एवढ्या मोठ्या समाजाला एवढ्या मोठ्या देशामध्ये काम करायचं असेल तर डेफिनेटली मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सनेज परिवाराने उभं केलेल्या आहेत. फर्स्ट, सनेज मॅनेजमेंट आम्ही. त्यानंतर एक व्यक्ती आपल्या सोबत आहेत ज्यांनी प्रशासनामध्ये क्लास 1 ऑफिसर असताना त्यांचं रिटायरमेंट पर्यंत खूप असं मोठं काम केलेलं आहे. आणि अशी रिटायर व्यक्ती ज्यांचा दांडगा असा अनुभव असलेली व्यक्ती मिस्टर गुरुदत्त काळे सर आज आपल्यासोबत मॅनेजमेंट नंतर हे ऍग्रीकल्चर सेक्टरसाठी पूर्णपणे त्यांचे वर्किंग आहेत. त्याचबरोबर आपले टेक्निकल अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च हेड जे आहेत यशोधन सर हे सुद्धा ताकदीनं ज्या मिशन सोबत आपल्यासोबत काम करतात. त्यानंतर दुसरी टीम जी आहे ज्यांना तुम्ही कॉलिंग आणि कनेक्ट होणार आहे फर्स्ट टाइम त्यामध्ये पूनम जाधव आणि राजेश हरणकर. कोणालाही काही अडचण असली तुम्ही इमिडिएटली इथं कॉल करू शकता. आणि नंतर आपण एक ग्राउंडची टीम उभी करतोय. कुठलाही डिस्ट्रिक्ट असेल त्या ठिकाणी ग्राउंडवरती एक टीम आपण क्रिएट करतोय मित्रांनो, कारण आपण मिशन घेऊन काम करायला निघालोय. जर बघितलं तर साधारणतः 31 मे 2024 रोजी सनेज मार्फत आपण 100% ऑर्गॅनिकचे डेमो प्लॉटचे सिलेक्शन केले होते आणि त्याच्यावरती काम चालू केलं होतं. एकदम ज्या ज्या गोष्टी बोललो त्या त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि मित्रांनो आज त्याच्यासाठी ग्राउंड पर्यंत जाऊन मिस्टर काळे सर मित्र त्यांच्यासाठी स्वतः क्लॅपिंग करेल की या मिशनला एवढी जबरदस्त ताकदीनं सरांनी आपल्या माइंडमध्ये घेतलं आणि माती परीक्षण कशी करायची याच्यावरती व्हिडिओज याच्यावरती सगळं संवाद करता करता सरांनी डायरेक्टली ग्राउंड वरती जाऊन शेतीवरती जाऊन शेतकऱ्यांसोबत माती परीक्षणासाठी लागणारी माती कुठली घ्यायची याचा संवाद करून त्या त्या पद्धतीचे सॅम्पल करून डायरेक्टली त्यांना सेशन आणि त्या संवादला गेलेत. हे जर बघितलं तर सॅम्पल घेतानाचा एक मुवमेंट आहे. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती काळे सरांनी व्हिजिट केली की याच्यावरती हा प्रॉब्लेम आहे याला कसं कव्हर करता येईल. ह्या सगळ्यापर्यंत मागच्या एकच महिन्यामध्ये आपण पोहोचलो. जे प्लॉट आपण सिलेक्ट केले डेमो प्लॉटसाठी त्यांना सीड ट्रीटमेंट कुठल्या प्रोडक्टनी करायची कशी करायची कसं लावायचं याचा सगळा संवाद इच अँड एव्हरी व्हिडिओ आणि संवादच्या माध्यमातून आपण करत गेलो. मित्रांनो या डेमो प्लॉट मध्ये जर बघितलं तुमच्या समोर हा व्हिडिओ मी प्रेझेंट करतोय जे जून मध्ये पेरणी केलेली आमची शेतकरी वर्गात सनेज प्रोडक्ट वरती बघा. बघा मिशन वरती किती जोरात आणि ग्राउंड वरती आपलं काम चालू झालेलं आहे. आज घराघरामध्ये त्या आजीसारखं बसून त्या माझ्या भावासारखं बसून जो ज्या घरामध्ये हा सगळा प्रोसेस करायला लागला ना तर उद्या 4 वर्षानंतर जी अन्न निर्मिती आपण करणार आहे आणि जी शेतकऱ्यांना पाठबळ देणार आहे ना आपला परिवार याच्यात खूप मोठं काम करणार आहे मित्रांनो. ही सुरुवात आहे आपली. किती विदिन 30 डेज जून 1 महिना आता जुलै चालू आहे ही सुरुवात. आणि हे ऍप्लिकेशन आपण मार्केटला द्यायला लागलो. ही ऍप्लिकेशन जर बघितलं तर पोपट तरडे सर म्हणून आहेत राऊरी मधनं पीक कपाशी 18 दिवसाचं रिझल्ट तुमच्या समोर बघा त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे की सीड ट्रीटमेंट केली आणि ती कपाशीची उगण क्षमता कुठल्या पर्सेंटेज लेवलला त्यांनी तो प्लॉट दाखवला शूट करून. हे कुठलीही व्यक्ती नाही मार्केटिंगची आपली लीडर की सर आम्हाला तुम्ही प्रमोट करा की आमचं खूप भारीच आहे. बिलकुल नाहीये. यूज करा. परफेक्टली रिझल्ट असेल काही गुणवत्ता वाटत असेल तरच आम्हाला फोटो पाठवा आणि आम्हाला संवाद करा किंवा पुढच्या पाऊलला आपण जाऊया. हा संवाद काळे सरांनी त्यांच्यासोबत केला मित्रांनो. आज जर बघितलं हा कपाशीवरचा रिझल्ट. हा जर बघितलं अप्पा जवळकर सर आळंदी पीक बाजरी सोयाबीन अशा वेगवेगळ्या परिसरातले
कितीतरी आपण सगळे डेमो प्लॉटवरती काम करायला सुरुवात केली मित्रांनो. ह्या पद्धतीचे जर बघितले तर हा कळवणचा एक व्हिडिओ आहे सरांचा. कळवण नाशिक आज सोयाबीनवरती ही लोक सीड ट्रीटमेंट करून यांचे रिझल्ट आपल्याला पाठवून या सगळ्या गोष्टी करायला लागले मित्रांनो. हा रिझल्ट आहे उगवण क्षमतेचा. जे जर्मिनेशन निघालं ना फक्त सीड ट्रीटमेंटचं, अजून एक पण फवारणी नाहीये. ज्या पुढच्या स्टेपची ट्रीटमेंट सुरुवात व्हायला लागेल ना तर गॅरंटी देतो 2024च्या एंड पर्यंत आपण मार्केटला जे दाखवणार आणि जे बोलणार आहे ना ट्रिमिनस लेवलचं आहे मित्रांनो. सुरुवात आहे आपली विदिन 30 डेज, जूनचा एकच महिना. हे रिझल्ट आहे. मेकर मेकर म्हणजे डिस्ट्रिक्ट बुलढाणा. सोयाबीनचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. तरी बऱ्यापैकी पाऊस कमी आहे आता. हे रिझल्ट क्रिएट केलेत मित्रांनो आपण सनेच्या डेमो प्लॉटवरती. नमस्कार सर, माझं नाव सोमनाथ अशोक बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण जो सध्या या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट सनेज कंपनीला आपण डेमोसाठी दिलेला आहे. या प्लॉटमध्ये मी सॉईल केअर, सन महाराजा, सनस्टिक, सनबूस्ट, त्यानंतर सुपर स्ट्रायकर, सन प्रोटेक्टर, सनस्टिक अशा सर्व प्रोडक्टचा वापर केलेला आहे. आणि वापर केल्यामुळं माझ्या जमिनीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं रासायनिक वापरत नाही आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये गांडुळांची निर्मिती 44 टेम्परेचरला झालेली आहे. आणि आपण पाहत आहात की सध्याचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पानांची क्वालिटी एक नंबर आहे. कुठेही रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वगैरे झालेला नाही. त्याच्यामुळे जेणेकरून पानं एकदम फ्रेश आहेत आणि फोटोसिंथेसिस चांगले आहे. मग काडीला जी काडी आहे आपली, जी ऑक्टोबर छाटणीसाठी आपण काडी तयार करतो आहे माल काडीसाठी, ती काडी एक नंबर तयार झालेली आहे. धन्यवाद सर. जर बघितलं मित्रांनो हा रिझल्ट द्राक्षावरती ऑर्गॅनिक मध्ये सनेच्या प्रॉडक्टवरती जर हा डेव्हलप होत असेल तर विचार करा पुढच्या 4 वर्षाचा आपण विषय बोलतोय मित्रांनो. खूप ट्रिमिडस लेवलवरती मॅनेजमेंट आमच्यापासनं आपण कामाला उतरलोय. मिशन आहे आपला पुढच्या 4 वर्षात चित्र बदलायचे. म्हणून या प्रोडक्टवरती विचार करा, प्रोडक्टचा स्टडी करा आणि जास्तीत जास्त जमिनीवरती आपला प्रोडक्ट यूज कसा होईल, मी सेल बोलत नाहीये, यूज कसा होईल याच्यावरती काम करा. तुमच्या बाजूचा शेतकरी, तुमच्या गावातला शेतकरी, तुमच्या तालुक्यातला शेतकरी, त्या प्रत्येक गोष्टीवरती लिस्ट बनवा आणि विषय घ्या आणि प्रत्येक संवादाला निघा मित्रांनो. तुम्हाला लोक घरी बोलून जेवण देतील की हा कारण हे प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेमचा सोल्युशन घेऊन आपण बोलतोय आणि निघालोय मित्रांनो. मला माझ्या लास्टच्या एका स्लाइडमध्ये एवढंच बोलायचंय की बरेचसे लोक सनेजला कॉल करतात आणि बोलतात. त्यामध्ये आपले डिस्ट्रीब्युटर किंवा काही लोक असतात. त्यांचा कॉल काय असतो की सर असा असा प्लॉट आहे, 70 ते 80% ऑलरेडी खराब झालेला आहे, गेलेला प्लॉट आहे, याला मी सनेज मधनं काय वापरू. माझी नम्र विनंती आहे, आपण काय रेकमेंड करतो, सीड ट्रीटमेंट पासून किंवा प्लांटची छोट्या अवस्थेमध्ये असताना स्प्रे पासून तुम्ही सुरुवात करा. सनेज आधीपासून हेल्थमध्ये पण काय बोलतं, प्रिव्हेन्शिव्ह ॲज बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यानंतर आजार संपवण्यासाठी काम करण्यापेक्षा आजार न होण्यासाठी काय करता येईल याच्यावरती काम करूया. हा आपण 8 वर्षापासून संवाद करून बोलतोय. म्हणून मला शेतकरी आणि माझ्या डिस्ट्रीब्युटरला पण हे सांगायचंय की त्याला बोलायला सुरुवात करा आणि मग बघा त्याचा कुठला आजार त्याच्यावरती अटॅक येणार नाही. पण काही लोक फॉल्स कमिटमेंट मध्ये 80% गेलेल्या प्लॉट वरती सांगतात तू फक्त सनेज वापर. नाहीये मित्रांनो, अशा प्लॉट कुठलाही केमिकल आणि फर्टिलायझर सुद्धा कव्हर करू शकत नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे, सनेज हा परिवार कुठेही बदनाम होऊ नये. म्हणून प्लॉट बघा, प्लॉट बघितल्यानंतर त्याचे फोटो आणि काळे सर, यशोधन सरांच्या विदाऊट कम्युनिकेशन शिवाय कोणालाही काही ट्रीटमेंट रेकमेंड करायची नाही. मित्रांनो आज जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक का जायचं, कारण आपला परिवार फार विचारपूर्वक आपण काम करतोय. कुठेही आपल्याला बदनामी नाही पाहिजे. भले बिझनेस कमी झाला तरी चालेल, ग्रोथ छोटी असली तरी चालेल, पण अशा पद्धतीने काम करायचंय की पिढ्याना दर पिढ्या आपण मार्केटला खंबीर पद्धतीने उभं झालं पाहिजे. दुसरं, आपल्याला हे काम करताना जे विजन आणि मिशन बोलतो याला लागेल आपल्याला युनिटी, ऐक्य लागेल. कोण कशा पद्धतीने एकत्र येऊन एका युनिटीने. आणि मागील 8 वर्षात तुम्ही प्रत्यय बघितलं, सनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय तर आपली लिडरशिप. सनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय, एज्युकेशन सिस्टम. सनेची सगळ्यात मोठी प्लस पॉईंट काय, प्रोडक्ट. या 3-4 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर हात पकडला आणि युनिटीमध्ये बॉन्ड झाला, गॅरंटी देतो मित्रांनो. कारण मी नेहमी बोलतो, तुम्हाला जर केळं खायचं असेल, आपल्याला बनाना खायचं असेल तर ते बनाना त्या केळीच्या घडामधनं तोडावं लागतं.
त्याला बाजूला आणावं लागतं आणि मग त्याला आपण सोलून खातो. लक्षात येतो मला काय बोलायचं? मला बनाना खायचं, त्या घडामधनं त्या बनानाला तोडतो आपण, त्याला सोलतो आणि खातो. जर युनिटीमधनं बाहेर पडला लोक सोलून खातील, सोलून. म्हणून युनिटीला बॉन्ड व्हा. बनाना खायचा असेल तर तुम्हाला घडासोबत खाता येत नाही, त्याला तोडून खातात. म्हणून युनिटी तोडण्याचं, युनिटीला बॉन्ड न होऊ देण्याचे काही लोक तुम्हाला बोलतील, काम करतील, पण ऐक्याशिवाय, युनिटीशिवाय आपण आपल्या व्हिजन आणि मिशनला साध्य करू शकणार नाही. म्हणून आपले एज्युकेशन सिस्टम त्याच्यावरती स्ट्रॉंगली काम करतं मित्रांनो. दुसरं, समर्पित. बघा, आज सनेज मॅनेजमेंट, आम्ही असेल, सगळे आपली टीम असेल, इव्हन काळे सरांना आणि यशोधन सरांना, किंवा आपले सगळे काम करणारे लिडरशिप असतील, मिस्टर अशोक सर असतील, डायनामिक काही लिडरशिप असतील, मित्रांनो 100% आम्ही समर्पित आहे. याच्यात काय ग्रोथ बिझनेस नाहीये, समर्पित आहे या कार्यासाठी. मला माझ्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर, माझ्या बांधवांना एवढंच रेकमेंड करेल की जर एखादं काम तुम्ही हातात घेतलं असेल ना, समर्पित भावनेने फक्त सुरुवात करा. विदिन 3 इयर्स रिझल्ट तुमच्या हातात असणार, कोणाला विचारायची पण गरज पडणार नाही. आणि मित्रांनो, लास्टला मी एक पेज दाखवलंय. स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला देखील धक्का लागता कामा नये. आणि हा शब्द, हे वाक्य होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. मित्रांनो, शेतकऱ्यांचा लॉस होणार नाही ना, हे विचार डोक्यात आणून प्रोडक्ट रेकमेंड करणे. कोणाचा लॉस होणार नाही, कोणाला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आपल्या प्रोडक्ट आणि आपल्या गोष्टीमुळं, आपल्या शब्दामुळं, याचा भान ठेवायचं. कारण सनेज विकण्यासाठी नाही आला, परत एकदा बोलतो, सनेज आलंय जास्तीत जास्त जमिनीवरती आपला प्रोडक्ट यूज झाला पाहिजे, कारण त्याचे 100% रिझल्ट आपण क्रिएट केलेले. जेवढे सॅम्पल आणि डेमो प्लॉट मध्ये आपण प्लॉट सिलेक्शन केले होते, एक सुद्धा प्लॉट आपला तिथं रिजेक्ट नाहीये, किंवा एक सुद्धा प्लॉटचा निगेटिव्ह कॉल नाहीये. लोकांनी खुशीने व्हिडिओ बनवून पाठवले. हे रिझल्ट आहेत मित्रांनो. तुम्ही लोकांनी मला ऐकलं, समजून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.